आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. स्वानंदी, स्वानंदी, अगं हे 1001 मोदक आहेत का? डॅड हीच म्हणाली होती की 1001 मोदक बनवेन मी. काय ग, नाही जमलं का तुला? संचिता मॅडम, अहो तुम्ही सांगितल्याप्रमाणे 1001 मोदक तयार आहेत. साहेब, या मोदकांचा नैवेद्य देवाला दाखवू शकतो ना? हो, ये ना. तरीही स्वानंदी, हे 1001 मोदक आहेत का तुझे? हो, बाकीचे मोदक इकडे आहेत. हे 1000 मोदक. अच्छा, म्हणजे तू मोदक बनवायला या सगळ्यांची हेल्प घेतलीस काय ग स्वानंदी? या घरातल्या सुनेने बनवायचे होते मोदक. हाता काय उपयोग आहे या सगळ्याचा? हो ना डॅड? प्रत्येक मोदकावर केशर तुझ्या हाताने लाव. प्रसादाचा मोदक तुझ्या हाताने पूर्ण होऊ दे. हो मॅडम. सगळे मोदक स्वानंदीने केले. प्रत्येक मोदकाला स्वानंदीचा हातभार लागलाय. आम्ही फक्त तिची मदत केली आणि प्रत्येक मोदकामध्ये स्वानंदीची भक्ती आणि भाव आहे. गुरुजी, बापाला अजून काय हवंय? भक्ती आणि भाव, एवढंच ना? बरोबर बोललात तुम्ही. देव भक्ताच्या मनातील भाव बरोबर ओळखतो आणि तो जर खरा असेल तर त्याने केलेली छोटीशी सेवा सुद्धा गोड मानून भक्ताला आशीर्वाद देतो. आणि स्वानंदीने तर 1001 मोदक केलेत, त्यात तुम्ही त्यांची मदत केली, त्यामुळे याचं पुण्य आणि आशीर्वाद तुम्हालाही मिळणार. आपण सण ह्याच हेतूने साजरे करतो की सर्व कुटुंबाने एकत्र यावं, आनंदी वातावरणात देवाची सेवा करावी आणि पुण्य कमवावं. चला आता नैवेद्य दाखवूया. सुजितराव, या. पळीत पाणी घ्या आणि नैवेद्याभोवती फिरवा.
गणपती बाप्पा मंगल मूर्ती सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपादयाची सर्वांगी सुंदर गणपती बाप्पा मंगल मूर्ती सर्वांनी हात जोडा, मनामध्ये देवाची प्रार्थना करा. मी मंत्र पुष्पांजली म्हणतो. ओम यज्ञेन यज्ञमयंच देवा स्थानी धर्मान प्रथमान्यास. देवा गजानना, स्वानंदीवर खूप संकट येऊन गेली आहेत, अजूनही येत आहेत. मला तिची खूप काळजी वाटते. तिने खूप मेहनत करून रात्रभर जागून तुझ्यासाठी मोदकांचा नैवेद्य बनवलाय. तो गोड मानून घे. तिच्यावर आणि तिच्या बाळावर कृपादृष्टी ठेव. दोघांचं रक्षण कर. तिच्या बाळाचा सुखरूप जन्म होऊन ते आमच्या आयुष्यात आनंद घेऊन येऊ देत. स्वानंदीला कायम सुखी आणि आनंदी ठेव. बाप्पा, माझं बाळ माझ्या पोटात आहे ही जाणीव झाली आणि त्या बाळाशी माझी नाळ जुळली. आई आणि बाळाचं नातं काय असतं ते फक्त आई आणि बाळालाच माहिती असतं. माझ्यासाठी आणि माझ्या बाळासाठी मणी सर खूप त्रास सहन करतात. आमची किती काळजी करतात ते. त्यांच्यामुळेच इतक्या मोठ्या अपघातातून मी आणि माझं बाळ वाचलोय. पण मग बाप्पा, तू मणी सर आणि त्यांच्या आईची, त्यांच्या वडिलांची भेट का घडवत नाहीस? मला ना खात्री आहे की त्यांचे आई वडील या जगात कुठेतरी नक्कीच आहेत. देवा, त्यांची आणि मणी सरांची भेट घडव की. तू तर किती चमत्कार करतोस ना, मग एक चमत्कार आणखी कर आणि प्लीज त्यांची भेट घडव. आई वडिलांना कळू तर दे की त्यांचा अनाथ म्हणून वाढलेला मुलगा किती संस्कारी आहे. देवा, प्लीज प्लीज मणी सर आणि त्यांच्या आई वडिलांची भेट घडव. प्लीज गणपती बाप्पा, प्लीज ऐक माझं. गणपती बाप्पा मंत्र पुष्पांजली झालेली आहे. आता सर्वांनी देवाला फुलवा. आयुष्यमान भव. तर सर्वांना प्रसाद वाटा. अरे वा स्वानंदी, मोदक खूप छान झालेला आहे. बाप्पा खाऊन नक्कीच खुश होईल. थँक्यू साहेब. हाँ यार, क्या टेस्ट है. स्वानंदी, एक नंबर झाले ना मोदक. होणारच. सुगरण आहे माझी मुलगी. आता आपण ठेवूया. स्वानंदी, आम्ही निघतो आता. निघूया. पण स्वानंदी, अजून एक मोदक मिळेल का? बरं, घे घे.
निघू. मी येते बाहेर सोडायला. स्वतःची काळजी घे. अजिबात स्वतःचे आबाळ करू नकोस, कळलं? हे दिवस थोडेसे क्रिटिकल असतात आणि उगाच काम बिम करत बसू नकोस. नाही करणार. स्वतःची काळजी घ्यायची, कळलं? हो मॅडम. आणि नेक्स्ट चेकअपला मी तुझ्या बरोबर येणार आहे. बरं, तुम्ही या सोबत. निघू. एक विचारायचं होतं. त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये तुम्ही त्या आयाला कमळा म्हणून हाक मारली ना? हो, म्हणजे खरं तर माझं चुकलंच ना. म्हणजे माझ्या वेळेला जी आया होती ना, तिचं नाव कमळा होतं. ती अगदी हिच्यासारखीच दिसली मला पटकन. मला असं वाटलं की तीच आहे म्हणून मी तिला कमळा म्हटलं. ती सुद्धा विचार करत असेल ना, किती विचित्र आहे, आपल्याला कोणीतरी दुसऱ्याच नावाने हाक मारते. हो ना, बरोबरच आहे. मॅडम, तुम्हाला त्यांचं आडनाव आठवतं का? आडनाव? किती वर्ष झाली अगं त्याला. काहीतरी कमळा कमळा जमदाडे. कमळा जमदाडे आडनाव होतं. जमदाडे. जमदाडेच. आता निघू. हा, काळजी घ्या. चल बाय, काळजी घ्या तू. बाय बाय. आडनाव तेच आहे पण नावं वेगळी, असं कसं? जमदाडे हेच नाव मी त्या कागदावर वाचलं होतं. नक्की कोण आहे ही बाई? वॉर्डन मॅडमना पाहून तिच्या वागण्यात इतका बदल का झाला? तिचा काही संबंध आहे का वॉर्डन मॅडमशी? आणि जर तिचा काही संबंध नसेल तर तिला माझी का भीती वाटतेय? माझं नाव ऐकून तिने असा फोन का स्विच ऑफ केला? माहिती करायला पाहिजे. स्वानंदी, साहेब बोलले ते अगदी खरं आहे. बाप्पा खरंच खूप खुश झाले असणार तुमच्या आजचा मोदक खाऊन. चला, पसारा आवरायचा आहे, आवरायला घेते. हा, तुम्ही करा आराम, मी आवरतो. तुम्ही एकट्याने आवरणार आहात हा सगळा पसारा? हा, त्यात काय. मी मदत करते तुम्हाला. अहो नाही, त्याची काही गरज नाहीये. एकतर तुम्ही रात्रभर जागून मोदक केले. तुम्ही आराम करा, मी करतो ते सगळं. आणि सर, तुम्हाला एक गोष्ट माहितीये का? असं म्हणतात की मोदक बनवून झाल्यावर, सगळा पसारा आवरल्यावरच पुण्य मिळतं. आणि आता तुम्ही म्हणताय तुम्हाला एकट्यालाच पसारा आवरायचंय, मग सगळं पुण्य तुम्हालाच मिळणार ना. माझ्या पुण्याचं काय? थोडस पुण्य मला मिळू द्या. हे काय लॉजिक आहे स्वानंदी? आणि मी काय लहान आहे का मला असं सांगताय? पण हट्ट तर लहान मुलांसारखाच करताय ना तुम्ही. बरं बाबा, चला दोघं म्हणून आवरू. चला. पण स्वानंदी, खरंच मोदक आपलातून झाले होते. मी इथेच 3-4 खाल्लेत, खाली गेल्यावर पण 2-3 खाल्ले. पोट अगदी गच्च भरलंय. तुम्हीच सगळे मोदक खाल्ले की बाप्पासाठी काही ठेवले? हो, ठेवलेत. म्हणजे आपण नैवेद्य दाखवूनच त्याला प्रसाद म्हणून खातो ना. आणि बाप्पांनाही खरंच आवडलं असेल. तुमच्या लक्षात आलंच असेल. माझ्या लक्षात म्हणजे आरती झाल्यानंतर तुम्ही बराच वेळ बाप्पा समोर उभ्या होता. स्वानंदी, काय मागितलं देवाकडे? काय मागितलं? काही नाही, सहज आपलं इन जनरल. असंच आपलं इन जनरल. स्वानंदी, मी तुम्हाला याआधी बोललोय. तुम्ही बोलताय आणि डोळे वेगळे बोलतात. खरं सांगा ना, काय मागितलं देवाकडे? मी बाप्पाकडे तुमच्यासाठी काहीतरी मागितलं. माझ्यासाठी? काय? तुमचे आई वडील. मणी सर, मी ना बाप्पाकडे प्रार्थना केली की काहीही चमत्कार घडून आण, पण तुमची आणि तुमच्या आई वडिलांची भेट होऊ देत. त्यांना कळू देत त्यांच्या पोटी किती कर्तृत्ववान, संवेदनशील आणि प्रेमळ व्यक्ती जन्माला आली आहे. तुमच्या रूपाने या जगाला एक चांगली, जेन्युइन व्यक्ती मिळाली आहे, अशी प्रार्थना केली मी. तुम्हाला माहितीये मणी सर, तुमच्यासारखा मुलगा एखाद्या आई वडिलांच्या पोटी जन्माला येणं म्हणजे किती भाग्य आहे. आणि तेच भाग्य त्यांना मिळू देत, ही प्रार्थना केली मी. माझ्या आई वडिलांना शोधायचा मी सुद्धा प्रयत्न केला स्वानंदी, पण मला कधीच काही माहिती मिळाली नाही ना कशाबद्दल काही कळलं. लहान होतं तर वेड्यासारखा कोणालाही जाऊन विचारायचो, माझी आई कोण आहे, कुठे आहे, वडिलांबद्दल विचारायचो. पण नाही, कधीच
काहीच कळलं नाही. शेवटी मी सत्य स्वीकारलं आणि शोध घेणं थांबवलं. ज्यांचे आई वडील नसतात त्यांनाच तर अनाथ म्हणतो ना आपण. अनाथ माझ्यासारखे. मणी सर, बाप्पाच्या मनात असेल ना तर सगळं शक्य होईल. स्वानंदी, तुम्ही म्हणताय तसं खरंच जर मला माझे आई वडील भेटले तर या जगात सगळ्यात जास्त आनंदी मीच असणार आहे. आणि त्यावेळी तुम्ही जे मागाल ते मी तुम्हाला देईन. पण असं होणार आहे का स्वानंदी? मणी सर, अहो, इच्छाशक्ती आणि प्रार्थना या दोन्हींमध्ये खूप ताकद आहे. तुमची तुमच्या आई वडिलांना भेटण्याची इच्छा आणि माझी प्रार्थना नक्कीच तुमची भेट घडवून आणतील. आणि मणी सर, का कुणास ठाऊक पण मला ना सारखं असं वाटतंय की तुमचे आई वडील इथेच कुठेतरी तुमच्या जवळपास आहेत. तुमची भेट नक्कीच होईल. ठीक आहे, तुम्ही म्हणताय तसं आमची भेट झाली तरी माझ्या मनात एक भीती आहेच स्वानंदी, कायम. कसली भीती? हीच की जरी भेट झाली तरी ते स्वीकारतील का मला? नक्की स्वीकारतील. का नाही स्वीकारणार? नाही स्वीकारणार स्वानंदी ते. त्यांना जर मला स्वीकारायचं असतं ना तर त्यांनी मला जन्माला घालून असं टाकून दिलं नसतं. आणि तुम्ही सुद्धा असं दिवा स्वप्न बघू नका. मी अनाथ म्हणून जगत आलोय आणि अनाथ म्हणूनच जगणार. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. उत्तर पूजा झालेली आहे. आता आरती करून घेऊया. हो हो, चालेल चालेल. तसंही तुम्हाला जायचं असेल ना बाकी ठिकाणी. करा, सुरू करा तुम्ही. गुरुजी, घरातले सगळे सदस्य अजून आलेले नाहीयेत, तेव्हा मणी आणि स्वानंदी आल्यानंतर आपण आरती करूया. ज्यांना घरचे समजतात त्यांना घरचा गणपती आपला वाटतो का? उगाच सगळ्यांना तात्काळ ठेवलंय. नुसता बेजबाबदारपण आहे. मॉम मॉम मणी आणि स्वानंदी वहिनी आली. अरे कुठे होतात? गुरुजी तेच म्हणत होते, आरतीसाठी आम्ही सगळेच फक्त आम्हीच नाही, बाप्पा सुद्धा आरतीसाठी खोळंबले. नाही म्हणजे स्वानंदी वहिनींचं काम झालं असेल तर आपण करू शकतो, किंवा स्वानंदी वहिनी तुमचं जर काही काम राहिलं असेल तर आम्हाला सांगा, म्हणजे तसं आम्ही बसून घेतो. सुजित, बस या. काय ग, इतका उशीर? पूजेला काही मुहूर्त वगैरे असतो, शिकवलं नाही कोणी तुला? वेळेला काही महत्व आहे की नाही? सगळे इकडे तात्कळले आहेत. झोपली होतीस वाटतं. नाही मॅडम, तसं ऍक्च्युली स्वानंदी चेंज करायला गेली होती. सकाळपासून स्वानंदी एकटी इथे राबतीये, कोणी मदतीला नव्हता. जर असतं कोणी मदतीला तर आतापर्यंत चेंज करून इथे आले असतं त्या. तेव्हा मला असं वाटतं उगाच ब्लेम गेम करण्यापेक्षा आपण पूजा करूयात. मणी मणी, अरे तू चिडतोयस का? मला माहिती आहे स्वानंदी वहिनी सकाळपासून काम करतात, म्हणूनच त्यांना प्रेमाने विचारलं मी की स्वानंदी वहिनी तुमचं जर काही काम राहिलं असेल तर खरंच आम्हाला सांगा, आम्ही थांबतो. मग तुम्ही सांगाल तसं आपण पुढे करूया. सुजित. ओके गुरुजी, आपण आरतीला सुरुवात करूया. शालिनी या. सर्वांनी नमस्कार करा. मी आता निरोपाची प्रार्थना म्हणतो. हे देवा गणराया, तुझ्या भक्तांनी प्रतिवर्षीप्रमाणे तुझी यथाशक्ती यथामती
सेवा केलेली आहे ती गोड मानून त्यांना आशीर्वाद दे. भक्तांचं काही चुकलं असेल तर क्षमा कर. तुझी कृपादृष्टी या घरावर येणाऱ्या पिढ्यांवर सदैव असू दे. ज्येष्ठांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य दे. कामाच्या निमित्ताने सगळे प्रवास करत असतात, त्यांचं रक्षण कर. या घरात सुख समृद्धी ऐश्वर सदा नांदू दे. पुढच्या वर्षी लवकर ये. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. सरपोतदार साहेब, दरवर्षीप्रमाणे यंदाही तुमच्या घरी गणेशोत्सव उत्तम साजरा झाला. आता या गणपतीला अक्षदा वाहा. अक्षदा वाहून झाल्या की मूर्ती थोडी हलवायची आणि नंतर विसर्जन करू शकता. सुजित, गुरुजी. आयुष्यमान भव, सदा सुखी राहा. लवकरच तुमच्या घरात आनंदाची बातमी येणार आहे. सरपोतदार साहेब, माझा असा होरा आहे की पुढच्या गणपतीच्या आधी तुम्ही आजोबा बनलेले असाल. तुमच्या घरी बाल गणेश किंवा गौरीचं आगमन झालेलं असेल. सुजित, संचिता ऐकताय ना? हे गुरुजी स्वानंदीच्या बाळाबद्दल तर बोलत नसतील ना? नाही नाही, जे बाळ मी जन्माला येऊच देणार नाहीये त्याबद्दल भविष्यवाणी कशी असू शकेल?